करून आलीस त्या क्षणी त्याच धक्क्यानं बाबा गेले. विसरलीस माझी अवस्था काय झाली असेल? मी काय करायला होतं? म्हणजे बाबांचा जीव माझ्यामुळे गेला. अर्थात सगळेजण सांगत होते की तू त्या माणसाशी लग्न करू नकोस, तो बरा नाही, चांगला नाहीये, तरी तू ऐकलं नाही. मी नाही ऐकलं, मी नाही ऐकलं. माझं डोकं फिरलं होतं. मी काय ती तरुणपणाच्या धुंदीत होते, माझ्या डोळ्यावर पट्टी होते. सगळं खरं मान्य, पण तू का मला वाऱ्यावर सोडलंस? आयुष्याचं मातेरं झालं माझ्या. तू का नाही आलास माझ्या मागे मला शोधत? मी आले होते आपल्या जुन्या घरी, पण मला तिथे कळलं की आता तिथे कोणीच राहत नाही. सगळे निघून गेले. कुठे शोधणार होते मी तुला? कुठे शोधणार होते? कोण असं आपल्या धाकट्या बहिणीला कायमचं विसरतं? बाळदादा, तुझ्यामुळे झाली आहे माझी ही अवस्था. तू जबाबदार आहेस. तुला लाज वाटायला हवी मोठा भाऊ म्हणून. तू तुझी जबाबदारी नाही केली आहेस पूर्ण. मला सांगतोयस? नीलिमा प्लीज शांत व्हा प्लीज, तुम्हालाच त्रास होईल. बाहेर बोलू दे तिला. हा तू बोल, तुला हवं ते बोल. मोकळी होऊन चाल. शांत हो जावा. नाही होणार मी शांत. आता नको म्हणूस मला शांत हो. आवडू नको सुखा समजूतदारपणाचा. त्या वेळेला दाखवायला होता समजूतदारपणा, तेव्हा कुठे गेला होता? आता म्हणतोय मला. हो. तेव्हा मी लहान होते ना. नव्हतं कळत ना मला, याला नव्हतं कळत. मामी पाणी आणा पटकन. समजूतदारपणा नाही दाखवला तेव्हा आणि आता सांगतोय. हो हे घ्या नीलिमा ताई. मामी पटकन हे घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या प्लीज. तुझा नवरा पोलिसात तक्रार करायची का त्याची? काही उपयोग नाही त्याचा. वरपर्यंत हात पोचलेत त्याचे. सुटेल तो लगेच. नीलू, तुला हवं तितके दिवस तू इथे राहू शकतेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. देसाई, मला वाटतं आपण रात्रीची सिक्युरिटी वाढवूया. हे एकट्या परचूने काही होणार नाहीये. आपण एक एक जण गस्त घालूया. अगदी बरोबर बोललात बघा साहेब तुम्ही. काय बरोबर बोलला? मग तुम्हाला काय वाटतं, आपण टर्न बाय टर्न प्रत्येकाने जागरण करायचं काय? चालेल, हवं तर आपण महागातला सीसीटीव्ही विकत घेऊया. चालते. आपण ना गेटच्या बाहेर 2-2 सीसीटीव्ही लावू. म्हणजे काय, कोण येतही जाते ना, मला केबिन मध्ये बसल्या बसल्या समजा कळेल. मग मी तुम्हाला ना बरोबर माहिती देत राहील. बघा शाण्या, गप जरा गप. देसाई, तुम्हाला सांगतो, परशू अगदी बरोबर बोलला. सीसीटीव्ही लावायचं फुकट येतात का? पैसे पडतील त्याला. कोण देणार आहेत एवढे पैसे? मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा ना आपण सोसायटीला तारेचं कुंपण लावू. ते जास्त स्वस्त आहे. अहो देसाई, काय बोलताय? तो माणूस आहे ना, अख्खा माणूस कापून काढतो. तार नाही का तोडणार तो? बरोबर. अहो तो डेंजर, त्याचे साथीदार पण लई डेंजर आहेत. कोणाला बी कापतील ते. मला तर वाटतंय आपण असेच गप्पा मारत राहणार आणि तो कधी पण येऊन आपली गचांडी धरणार. घ्या, आपण त्या सैतानाचं नाव काढतो आणि सैतान दानात हजर. तो बघा तोच तर आहे ना. त्याला सोडतच नाही. मोठा चेव आला होता ना. अरे त्याला अरे का मारता याला? अरे आम्हाला वाटलं त्या वस्तीतला पक्या आहे. अरे कोण पक्या? खिशा मामा आहे तो. आम्हाला वाटतं तो गुंडा आहे म्हणून आपला आम्ही त्याला देत होतो. अरे हे बघ, त्या गुंडाची बायको तुमच्या घरी राहायला आली म्हटल्यावर ऑब्व्हियसली तोही येणार ना. म्हणून आम्हाला वाटलं, म्हणजे म्हणून आम्ही आपलं त्याला. देसाई, त्या बकाल वस्तीतली माणसं आपल्या सोसायटीत आली ना, तर तुम्हाला सांगतो ही सोसायटी सोडून जाईन मी. बरोबर आहे, उद्या आमच्यावर ही वेळ येईल. अनिश, हे बघ, एक लक्षात ठेव, शेजार धर्म, फक्त शेजार धर्म म्हणून माझगावकर आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांची ही नाटकं आम्ही इतके दिवस सहन करत आलो आहोत. पण एक लक्षात ठेव, जर आमच्या कुटुंबावर आणि सोसायटीतल्या पोरीबाळींवर जर संकट येणार असेल ना, तर मग मात्र तुमची खैर नाही. मी स्वतः पोलिसात जाऊन तुमची कंप्लेंट करीन आणि तुमच्यामुळे आम्हाला मनस्ताप होतो हे सांगून टाकीन.
हे बघ अनिश, आजवर तुझा विचार केलाय, तुमच्या कुटुंबाचा पण विचार केलाय, जरा आता आमच्या इतरांचा विचार करा. हो जा घेऊन जा नग तुमच्या घरी. ए तू ड्युटीवर जा रे. चल घे रे. चला हो. चला. विकून टाक ना, परत मार खाईन. विकून टाक. पण मला सांग, भाऊजींची बहीण आली, कोणी आणले तिला? राधा तर काय बोलली नाही मला. बाप्पा काय करतो आता? चल वर जाऊन बघू. हा हा थांब आलो. दादा, गुलमर सोसायटी मध्ये पहिल्या मजल्यावर राहतो. घरात पोरगा, सून आणि 3 लहान पोरं आहेत. अजून पण 2 कोणतरी आहेत, त्यातला एक जण बेवडा आहे. बऱ्याच वेळा आपल्या गुत्त्यावर असतो बसलेला. एकदम फालतू माणूस आहे तो. अशोक दिवसभर घरातच असतो? नाही दादा, सकाळ सकाळ ऑफिसला जातो, बसने जातो आणि बसनेच घरी येतो. मला वाटतं काहीतरी पाऊण तासाच्या अंतरावर ऑफिस आहे त्याचं. 5-5:30 वाजता घरी येतो तो. कुठे? हा, अरे त्याचं ऑफिस कुठल्या एरियात आहे, कुठल्या विंग मध्ये आहे, कुठल्या मजल्यावर आहे? ते नाही माहित. कशी अर्धवट माहिती घेऊन आलास फुकणीच्या? जा, काही पण कर, मला पूर्ण माहिती पाहिजे, समजला? कशी? पण मीच सांगू? मग मग तुला कशाला ठेवला बे? चल निघ. चल. गुलमोहर सोसायटी, पहिला मजला, सून आणि लहान मुलं. चांगलं आहे. गेम करायचं असेल तर सगळं चांगलं आहे. शोक. माय बाई, बिस्किट नरम पडतील ना. ताई बाई, चहा नाही घेतला का तुम्ही? चहा नाही तर राहू दे, जेवणाचीच वेळ झाली. वाढू का? हो, तुम्ही हे आवरून घ्या, आपण जेवायलाच वाढूया. मला नकोय जेवायला. का? भूक नाहीये मला. हे बघ नीलू, उगाच अन्नावर राग काढू नकोस. काय करायचं ठरवलंस तू माझं आता? मनात आलं तेव्हा मला झेडकारलंस, आता मनात आलं तर इथे घेऊन आलायस. काय काय करणार आहेस तू माझं आता? अगं मी तुला नुसतं भेटायला आलो होतो. मला काही तुला घरापासून दूर न्यायचं नव्हतं. म्हणजे मग आता वाऱ्यावर सोडून देणार आहेस मला पुन्हा? कुठे जाऊ मी? काय करू आता? घरी माझ्या नवऱ्याकडे गेले तर जिवंत सोडेल का तो मला? हे बघ, जोपर्यंत तू इथं आहेस ना, तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जबाबदारी माझी, बस. माय बाई, पक्के आला. प्रकाश भाऊजी आले. थांबा बाबा, मी जाऊन बघते. नीलिमा, हा अनिश, माझा धाकटा मुलगा. 1 मिनिट, या सुद्धा इथेच राहणार आहेत? हा, म्हणजे परत कुठे पाठवणार त्यांना? शिवाय हे घर सुद्धा तिचंच आहे ना. तुम्हाला हे घर काय धर्मशाळा वाटते का? कोणालाही उचलून घेऊन येता तुम्ही इथे राहायला? या विषयावर आपण नंतर बोलूया. नंतर का? आत्ता बोलूया ना. तुम्हाला माहिती खाली सोसायटीत लोक गोळा झालेत, वाटेल ते बोलतायत. ते बोलू देत. मी परवा नाही केली त्याची आणि करणारही नाही. हे बघा, तुम्ही माझा या विषयावर आपण नंतर बोलूया. नीलिमा इथून कुठेही जाणार नाही. विषय संपला. ठीक आहे, मग आता मी इथून निघून जातो कुठेतरी. आधीच आपलं घर लहान आहे, जागा नाही आपल्याला राहायला.
काय तुम्ही त्यांना घेऊन आलात? राहा तुम्ही सगळे आनंदात राहा, मी जातो. राधाबाईनी जेवायला वाढायला घे. हो वाढतो ना वाढतो. तू जेवून घे ग. हा जेव जर. अनिश अनिश कुठे चाललायस? जिथे राहायला जागा मिळेल ना तिकडे जातो. मूर्खपणा करू नकोस अनिश. खरंच परिस्थिती काय, तुझं चाललंय काय? आता या क्षणी बाबांना तुझी गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे. त्यांना किती वाईट वाटायला याचा थोडा तरी विचार कर. काही फरक पडत नाही मला. ते करतात विचार माझा? हा? त्यांना हवं तसंच वागतात ते. त्यांना सांग, तुम्हाला लोकांवर उपकार करायचेत ना तर निदान घर तरी मोठं घ्या. मी नाही राहू शकत एवढ्याशा खोराड्यात. का सेल्फ सेंटर्ड कधी झालास तू अनिश? आपली माणसं जवळ असावीत म्हणून निलिमातांना परत घरी आणलंय बाबांनी. आणि आता जर तू घर सोडून गेलास ना तर आयुष्यात माफ करणार नाहीत ते तुला. तुमच्या दोघांच्या नजरेत नेहमी चुकीचा मी ठरतो. माझ्या शब्दाला महत्व आहे का या घरात? एक तर त्यांचा शब्द मॅटर करतो, नाही तर तुझा. कोण आहे मी? मला काय किंमत आहे? हा? ते या घराचे मालक आणि तू मालकीण. 35 वर्ष ज्या बाईचा चेहरा बघितला नव्हता तिची काळजी आहे तुम्हाला, पण माझी नाहीये. तुम्हा सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एकटा पडलोय मी. ठीक आहे, चल मी येते तुझ्यासोबत. काही गरज नाहीये. का? बायको आहे ना मी तुझी. तू जिथे जाशील तिथे मी येईन तुझ्यासोबत. अच्छा, म्हणजे पुन्हा तुला दाखवायचंय की किती चांगली बायको आहेस तू आणि मी कसा. अरे तू माझ्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ का घेतोस अनिश? तुझ्याशी कसं वागायचं ना हेच कळत नाहीये मला. का इतका टॉक्सिक झालायस तू? असाच आहे मी. काय करायचंय तुला? हे बघ, जमत असेल ना तर राहा, नाहीतर निघून जा तुझ्या आईकडे.